पंडित जवाहरलाल नेहरूंचा हा फोटो बघा। हा फोटो पाहिल्यावर कोणाच्याही मनात तेच येईल जे आता तुमच्या मनात आहे। पण खरंच असं आहे का? आता हा दुसरा फोटो बघा। आता पुन्हा एकदा तुम्हाला ही स्त्री कोण आहे असा प्रश्न पडला असेल। थांबा, हा अजून एक तिसरा फोटो बघा। काय वाटतंय? हे फोटोज बघून सामान्यतः मनात हाच प्रश्न येईल की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्त्रियांमध्ये रमणारे होते का? त्यांना अवतीभवती स्त्रियांचा गराडा आवडायचा का? पण मंडळी, म्हणतात ना, दिसतं तसं नसतं। डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते। त्या गोष्टी मागे अशी एक गोष्ट दडलेली असते जी फार कमी लोकांना ठाऊक असते। आजही नेहरूंना विरोध करणारे ह्या 3 फोटोंचे दाखले देऊन त्यांना स्त्री लंपट म्हणतात। पण रियालिटी वेगळी आहे। काय आहे या फोटोंमागचं सत्य जाणून घेऊया एक ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। भारतात तसं पाहायला गेलं तर विचारधारेनुसार 2 गट आहेत। एक गट डाव्या विचारसरणीचा आणि एक गट आहे उजव्या विचारसरणीचा। आणि याच विचारसरणीनुसार भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा विभागले जातात। डाव्या विचारसरणीचा गट म्हणतो पंडित नेहरू हे महान होते आणि त्यांनी जी काही पावलं उचलली ती भारतासाठी योग्य होती। तर उजव्या विचारसरणीचा गट नेहरूंना जास्त महान मानत नाही आणि त्यांच्या मते अनेक बाबतीत नेहरू कमी पडले। दोन्ही गट आपापल्या बाजूला योग्य असतीलही, पण कधी कधी टीका करण्याच्या नादात अशा गोष्टींची चिखलफेक होते की त्यामुळे व्यक्तीचं चारित्र्य कलंकित होते। पंडित नेहरू हे स्त्री लंपट होते असं वक्तव्य करून पंडित नेहरूंचे अनेक फोटोज आजही कट्टर विरोधकांकडून प्रसिद्ध केले जातात। सोशल मीडियाच्या जमान्यात अशा गोष्टी आगीसारख्या व्हायरल होतात, पण व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट खरी असतेच असं नाही। हा पहिला फोटो। या फोटोकडे पाहता क्षणी असा समज होऊ शकतो की कोणीतरी तरुणी नेहरूंना किस करते आणि नेहरूंचा देखील त्या गोष्टीला विरोध दिसून येत नाही। पण या फोटो मागचं सत्य असं आहे की ही तरुणी कोणी अनोळखी नसून पंडित जवाहरलाल नेहरूंची भाची नयनतारा सहगल आहे। हा फोटो 1955 सालचा आहे, जेव्हा पंडित नेहरू ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते। तेव्हा विमानतळावर नयनतारा सहगल आपली आई विजयालक्ष्मी पंडित हिच्यासोबत नेहरूंचं स्वागत करायला गेली होती। पंडित नेहरूंचं स्वागत करताना सुद्धा रिवाजाप्रमाणे विजयलक्ष्मी पंडित यांनी नेहरूंना किस केलं आणि त्याच वेळी नयनतारा सहगलने सुद्धा मागून येऊन आपल्या मामाला मिठी मारत किस करून त्यांचं स्वागत केलं। हा फोटो अगदी योग्य वेळेला टिपला आणि आज त्याचा वापर असा केला जातोय। आता दुसऱ्या फोटो मागची स्टोरी बघ। या फोटोत एक वेगळी स्त्री नेहरूंना किस करताना दिसते, पण मंडळी, ही स्त्री आहे नेहरूंची बहीण विजयलक्ष्मी पंडित, अर्थात नयनतारा सहगल यांची आई। हा फोटो 1949 सालचा आहे, जेव्हा विजयलक्ष्मी पंडित अमेरिकेमध्ये भारताच्या राजदूत होत्या आणि विमानतळावर त्यांचं स्वागत करायला तिथे त्या गेल्या होत्या। तेव्हाही त्यांनी रिवाजाप्रमाणे गालावर किस करून नेहरूंचं स्वागत केलं होतं। नेहरूंचं संपूर्ण घराणं उच्चभ्रू होतं आणि त्यांच्या घरात पुढारलेलं वातावरण होतं। शिवाय ते आणि त्यांच्या कुटुंबातले अनेक जण विदेशात खूप काळ राहिल्याने तिथल्या संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव पडणं हे साहजिक होतं। त्यामुळे भाचीने मायेने आपल्या मामाचं चुंबन घेणं यात काहीही गैर नाहीये। त्यामुळे त्या काळी सुद्धा या फोटोमध्ये कोणताही गदारोळ झाला नव्हता, कारण सर्वांनाच त्या दोघांमधलं नातं माहीत होतं। पण आज हाच फोटो नको त्या कारणासाठी फिरवला जातोय। आता हा तिसरा फोटो। यात दिसते नेहरूंच्या ओठात सिगरेट आहे आणि ते अजून एका स्त्रीला सिगरेट पेटवून देत आहेत। हा फोटो दाखवून नेहरू अय्याश होते असा अपप्रचार सुद्धा केला जातो। पण या फोटो मागे सुद्धा अजून एक गोष्ट आहे। नेहरू हे स्मोकिंग करायचे ही गोष्ट तेव्हा जगजाहीर होती। त्या काळी अनेक मोठ्या व्यक्ती स्मोकिंग करायच्या। अनेकांना असा गैरसमज आहे की नेहरू हे चेन स्मोकर होते, पण नाही, नेहरू दिवसाला 2-3 सिगरेटच ओढायचे। विशेष म्हणजे ते स्मोकिंग करताना फिल्टर वापरायचे। हा फोटो होमाई व्यारावाला या भारतातल्या पहिला महिला प्रेस फोटोग्राफरने काढला होता, जेव्हा त्यांना नेहरूंसोबत 45 मिनिटांचा विमान प्रवास करायला मिळाला होता। तेव्हा त्यावेळी विमानात तत्कालीन ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर यांच्या पत्नी मिसेस सिमॉन सुद्धा तिथे होत्या। त्यांनाच पंडित नेहरू सिगरेट पेटवून देत होते। त्यामुळे या फोटो स्मोकिंगची सवय सोडता दुसरं काहीही वावगं नाहीये। सांगायचा मुद्दा काय तर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरीच असते असं समजू नका। त्यामागचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ काय आहे ते नक्की पडताळून बघा।